पुणे सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी. खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकता नगर जलमय. 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी. जनजीवन विस्कळीत, वाहनं पाण्याखाली. पुण्याच्या जंगली महाराज मार्गावर पावसामुळे झाड कोसळलं, वाहतुकीला मोठा फटका. लोकमान्य नगर परिसरात सुद्धा झाडं पडल्यामुळे रस्ता बंद. खडकवासला धरणात मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंकडून नदीकाठच्या भागात पाहणी. राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, एकतानगरी, निंबस नगर भागात पाहणी केली. पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये कचरा डेपोजवळ इमारत कोसळली. आतापर्यंत 7 नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. या इमारतीत 15 ते 17 जण अडकल्याची माहिती. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून मोशीतल्या इमारत दुर्घटनेचा आढावा. दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासोबतच जखमी व्यक्तींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना. पुण्याच्या बाणेर परिसरात संरक्षक भिंत कोसळली. राम नदीच्या पाणी पातळीत वाढ. संरक्षक भिंत कोसळली. पुण्याच्या आंबेगावात माळीण फाट्यावर दरड कोसळली. 2 घरांवर दरड पडल्यामुळे मोठा धोका, तर आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प. संपूर्ण राज्यभरातच पावसानं कहर केलाय. त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. मुंबईच्या जलाशयांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. गेल्या 24 तासात 12.44% पाणी वाढलं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा 41.36%वर. मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाच्या सरी. अंधेरीत झाड कोसळून एक व्यक्ती जखमी. उपचारासाठी रुग्णालयात दाखल. मुंबईतल्या माटुंगा किंग सर्कल परिसरात झाड कोसळल्याची घटना. किंग सर्कलच्या महेश्वरी उद्यान परिसरातील झाड कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर उल्हास आणि चिल्लर नदीला पूर. शेलू गावात उल्हास नदीचं पाणी शिरलं, तर आंबिवली नदीचा बंधारा फुटल्यामुळे पूरस्थिती. नागरिकांची सुखरूप सुटका. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 61 फुटांवर. 75हून अधिक बंधारे आणि मंदिरं पाण्याखाली. मंदिरं आणि लहान पूल बुडले असून पालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासोबतच पूरग्रस्तांसाठी 42 ठिकाणी छावण्या सज्ज ठेवल्या. इगतपुरीच्या मांजरगावमध्ये घराखालील माती वाहून गेल्यामुळे 10 ते 12 कुटुंब उघड्यावर. सुदैवानं जीवितहानी टळली असून प्रशासनानं 50 जणांना तातडीनं जिल्हा परिषदेच्या शाळेत हलवलं. माथेरानमध्ये नाल्यात अडकलेल्या 25 पर्यटकांना ग्रामस्थांनी जीवदान दिलं. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुसळधार पावसात गार्बेज ट्रेक धोकादायक ठरला. मुसळधार पावसामुळे वांगणी बदलापूर दरम्यान राज्य महामार्ग बंद. कासगावजवळ राज्य महामार्गावरती पाणीच पाणी. उल्हास नदी ओव्हरफ्लो. अंबरनाथचं चिखलोली धरण ओव्हरफ्लो. अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरण भरलं. याच मुसळधार पावसाचे परिणाम काय दिसतात बघूया टॉप 9 न्यूज मधनं. राज्यात पुरामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका. संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी. साचलेल्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस या विषाणूजन्य आजाराचा धोका. अंगावरती खरचटला अथवा जखम असल्यास पाण्याचा संपर्क टाळण्याचं आवाहन. माथेरानमध्ये पुरात अडकलेल्या 25 पर्यटकांना ग्रामस्थांनी जीवदान दिलं. मुसळधार पावसात गार्बेज ट्रेक धोकादायक ठरला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. रेस्क्यूची थरारक दृश्य समोर. रायगड जिल्ह्यातील तामिणी घाटात रस्त्याखालचा भराव खचला. तामिणी डोंगरवाडी इथला रस्त्याखालचा भराव वाहून गेला. रस्त्याला भलं मोठं भगदाड. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा प्रमुख घाट रस्ता धोकादायक आणि या मार्गाने प्रवास करू नये असं आवाहन. परभणीच्या ताडपांगरी गावाला जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेचा एसटीला फटका. पोखर्णी ते ताडपांगरी बस खड्ड्यात अडकल्यामुळे अपघात. अपघाताच्या वेळी बसमध्ये 12 प्रवासी. ट्रॅक्टरच्या साह्यानं बस बाहेर काढण्याची वेळ. वसईच्या मिठागर परिसराला 5व्या दिवशी पाण्याचा वेढा. शेकडो नागरिकांचे 5 दिवसांपासून हाल. मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळावरती 10 जुलैपर्यंत बंदी. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उपनगरीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश. पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता असल्यामुळे निर्णय. रत्नागिरीच्या परशुराम घाटातील गॅबियन भिंत कोसळण्याचा धोका वाढला. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेला सिमेंट कॉन्क्रीटचा भाग तुटला. घाट धोकादायक. गॅबियन वॉल खालची माती देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेली. पानवल धबधबा, भाटे बीच, गणपतीपुळे समुद्रकिनारा आणि निवळी धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी. पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर रत्नागिरीत प्रशासनाकडून अंमलबजावणी.